पहिलं षटक घेऊन येतोय तो विलास दुडगाव संघाचा. दोन एक नंबर द्या ना, मोबाईल नंबर, कारण एकाच लागत नाही. मोहन जाय, मोहन जाय. हॅलो. पहिलं षटक टाकतोय तो विलास रोवळगाव संघाकडून. सामना करणार आहे तो पिंटू आणि सोनू. सोनू स्ट्राइकला आहे, पिंटू नॉन स्ट्राइकला. आणि पहिलं षटक टाकतोय तो विलास. विलास हा खूपच नावाजलेला खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाजी. कोण स्टार्ट. ओके विष्णू बोलून घे. पहिला षटकातला पहिला चेंडू विलासचा. सामना करणार आहे तो फलंदाज. आणि अतिरिक्त धावाने सुरुवात झाली ती व्हाईटच्या रूपानं. धाव संख्या झाली ती 1. सुंदर टोलावलेला आहे ऑफ साइडला. बघूया सीमा पार होतोय का. 2 क्षेत्ररक्षण मध्ये हा पडलेला चेंडू. 2 धावांवर समाधान मानावं लागलं ते फलंदाज सोनूला. धाव संख्या झाली ती 1 चेंडू 3 धावा. दुसरा चेंडू विलासचा. सुंदर चेंडू, अतिशय सुंदर खेळून काढलेला आहे तो सोनूने. आणि 1 धाव मिळवली आपल्या संघासाठी सोनूने. 2 चेंडू, धाव संख्या झाली ती 4. सुंदर फलंदाजी, समजदारीपूर्ण फलंदाजी करताय, कारण हा समोरचा गोलंदाज आहे खूपच सुंदर गोलंदाज आहे. आणि तितकाच उत्कृष्ट असा दुडगावचा हा फलंदाज विलास. विलास हा नावाजलेला खेळाडू. विलासचा हा चेंडू, सुंदर प्लेसमेंट, अतिशय सुंदर, समजदारीपूर्ण 1 धाव घेतलेली. आणि 1 धावाला समाधान मानावं लागलं पिंटूला. पिंटू खेळतोय 1 धावांवर, सोनू खेळतोय 3 धावांवर. संघाची धाव संख्या झाली ती 5. 3 चेंडूत 5 धावा झालेल्या आहेत त्या रवळगाव संघाच्या. विलासचा हा 4था चेंडू. सामना करणार आहे तो सोनू. सोनूसाठी हा चेंडू चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळालेल्या आहेत. या ठिकाणी मोहनने अतिशय चपळाई दाखवलेली होती. या ठिकाणाहून तिथपर्यंत धावत गेलेला होता. आणि धाव संख्या झाली ती 7. 4 चेंडूच्या मोबदल्यात धाव संख्या उभी केली ती रवळगाव बॉईज संघाने 7. सोनू 5 धावांवर खेळतोय. फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागताय. निर्धाव असा चेंडू.
धाव संख्या झाली ती 7. 5 चेंडूच्या मोबदल्यात धाव संख्या उभी केली ती रवळगाव बॉईज संघाने 7 धावा. मीनानाथ वरती यायचं. या षटकातला हा शेवटचा चेंडू. ही सुंदर टोलवलेला येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे. कॅमेरामॅन टिपतोय तो चेंडू आणि हा षटकार गेलेला आहे. एका षटकाच्या बदल्यात धाव संख्या झाली ती 13. शेवटच्या चेंडूवर खणखणीत षटकार मारलेला आहे तो सोनूने आणि सोनू खेळतोय तो 11 धावांवर. सुंदर फलंदाजी ती सोनूची रवळगाव बॉईज संघाकडून. एका षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या उभी केली ती रवळगाव संघाने 13. शेवटच्या चेंडूवर उत्तुंग असा फटका मारलेला होता आणि त्या चेंडूवरती 6 धावा मिळवल्या होत्या त्या सोनूने. एका षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या उभी केली ती 13. दुसरं षटक घेऊन येतोय तो दुर्गाव संघाकडून गोलंदाज सागर. सागरचा हा पहिला चेंडू. गाठ दे रे भाऊ. सागरचा पहिला चेंडू सामना करणार आहे तो पिंटू साठी हा सागरचा पहिला चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातला. पंच यांचा इशारा. अकुट टप्प्याचा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. एसटी माग चांगली कामगिरी केली. निर्धावाचा चेंडू तो सागरचा. पिंटूला काही खेळून काढता आलेलं नाही. पिंटू खेळतोय 1 धावांवर आणि सोनू खेळतोय तो 11 धावांवर. संघाची धाव संख्या झाली ती 13. फुलटॉस चेंडू येतोय तो मोहनकडे. सुंदर क्षेत्ररक्षण. तितकीच उत्कृष्ट फेकी. भव्य धावा होतोय का आणि 2 धावा घेण्यात यश आले ते पिंटूला. पिंटू खेळतोय 3 धावांवर. धाव संख्या झाली ती 15. सुंदर टोलावलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एका धावावर समाधान मानावं लागलं त्या पिंटूला. स्ट्राईकला जातोय तो सोनू. बघूया सोनू हा तर आक्रमक फलंदाज दिसतोय कारण शेवटच्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारला होता कॅमेरामॅनच्या समोर. या ठिकाणी सगळं ह्या ठिकाणी आमची तेजसची टीम, तेजस भोईरची टीम पूर्ण ह्या ठिकाणी बारकाईने कॅमेऱ्यामध्ये कॅच करता येते. संपूर्ण ह्या ठिकाणचं परिसराचं छायाचित्रण करताय आणि सर्व प्रेक्षकांना घर बसल्या याचा लाभ देता येते. तेजस भोईरची टीम. हा चेंडू सुंदर खेळून काढलेला आहे आणि एका धावावर समाधान मानावं लागलं त्या सोनूला. सोनूची वैयक्तिक धाव संख्या झाली ती 12. संघाची धाव संख्या झाली ती 17. खूपच चांगली गोलंदाजी टाकतोय तो सागर.
सुंदर टोलावलेला आहे. बघूया षटकार जातोय की कॅच होतोय. आणि मला वाटतं पंच यांचा इशारा षटकार. दुसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. संघाची धाव संख्या झाली ती 23. सागरला हा चेंडू सीमा पार केलेला होता. उंच असा फटका मारून षटकार प्राप्त केलेला होता. हाही बघूया झेल होतोय का. आणि समजदारीपूर्ण मोहनने ट्राय केला होता की झेल होणार नाही आणि 3 धावा वाचवलेल्या आहे त्या ठिकाणी. आणि पंच यांचं षटक संपल्याचा इशारा. चला क्षेत्ररक्षण लाव. तिसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विलास. तिसरं षटक घेऊन येतोय तो विलास. वैयक्तिक दुसरं षटक. संघासाठी तिसरं षटक. कॉमेंट्री बॉक्स समोर करतोय तो 21 नंबरचा जर्सी घातलेला हा खेळाडू. सुंदर चेंडू टोलावलेला आहे तो. बघूया. आणि पुन्हा एकदा मला वाटतं 2 खेळाडूंच्या मधून हा चेंडू सीमा पार झालेला आहे. आणि अशा पद्धतीने पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार मारलेला आहे तो. धाव संख्या झाली ती 28. हाही टोलावण्याचा प्रयत्न परंतु निर्धाव असा चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यामुळं थोडस लाईन आणि लेन मध्ये विलासने बदल केला आणि मग निर्धाव असा चेंडू तो काही पिंटूला खेळून काढता आलेला नाही. सुंदर गोलंदाजी तितकीच उत्कृष्ट फलंदाजी समोरून रवळगाव संघाकडून पिंटू आणि सोनूची. हाही सुंदर टोलावलेला आहे. मला वाटतं षटकार गेलेला आहे. आमच्या सोमनाथच्या हातातून बलझेल सुटलेला आहे पांडुरंग आणि सोमनाथ कडून. विलासच्या ह्या दुसऱ्या षटकामध्ये चांगलाच हल्ला चढवलेला आहे त्या दोन्ही फलंदाजाने. 3 चेंडूमध्ये 10 धावा घेतलेल्या आहेत आतापर्यंत. बघूया हाही सीमा पार होतोय आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो क्यों बसला हाय ना गलीम येडा मांडून आलंय आणि मुघलांनी नजर वाकडी. मग राजानं काय केलं ऐकलं.
सोनूपेक्षा पिंटू हा अतिशय जबरदस्त आता फलंदाजी बहरलेली आहे. या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 14 धावा घेतलेल्या आहे आणि ह्याही चेंडूवरती 1 धाव घेऊन समाधान मानावं लागलं त्या पिंटूला. संघाची धाव संख्या झाली ती 39. या षटकातला हा शेवटचा चेंडू. विलासला ह्या षटकामध्ये जबरदस्त फलंदाजी किती 15 धावा दिलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली ती पिंटूने आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू हाही उंच टोलवलेला आहे. बघूया, मला वाटतं 4 धावा मिळाल्या. तीन षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 43. शेवट तिसरं षटक खूपच महागडं पडलेलं आहे. 19 धावा दिलेल्या आहेत त्या विलासने. विलास आज नावाजलेला खेळाडू, परंतु पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडीशी लाईन आणि लेन मध्ये थोडासा बदल झाला आणि त्याचाच फायदा या ठिकाणी सोनू आणि पिंटूने घेतला. तिसऱ्या षटकात 19 धावा घेण्याचं काम केलं ते रवळगाव संघाच्या खेळाडूंनी. या ठिकाणी चौथं षटक घेऊन येतोय तो सागर. सागरचा हा चेंडू, सुंदर प्लेसमेंट, निर्धावाचा चेंडू. खाली गेलेले चेंडू कृपया लवकर पोरांनी घेऊन या आणि मध्ये टाका. सागरने मागचंही षटक चांगलं टाकलेलं होतं. बघूया या षटकात तो सोनू आणि पिंटूला कसं जखडून ठेवतोय. परंतु ही फलंदाजी बघून आक्रमक पवित्रा घेतलेला आहे तो फलंदाजाने. 4 धावा. समोर दोघही सेरा सव्वा सेरा अशी फलंदाजी करतायत पिंटू आणि सोनू. एक छकडा मारतोय, दुसरा चौकार सीमा पार करताय. हाही टोलवलेला चेंडू येतोय तो. बघूया, 2 खेळाडूंच्या मध्ये क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे झालेले आहे, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागलं त्या पिंटूला. धाव संख्या झाली ती 49. सुंदर समजदारी पूर्ण फलंदाजी करतायत ते रवळगाव संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज. 49 धावांची चौथ्या षटकातला हा चौथा चेंडू असणार आहे तो सागरचा. ही सुंदर टोलवण्याचा प्रयत्न. बघूया, कोणत्याही प्रकारे चेंडू मारण्यात यश आलेलं नाही आणि निर्धाव असा चेंडू. सागर 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 6 धावा दिलेल्या आहेत त्या पिंटूला. हाही टोलवलेला आहे. बघूया, क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि बघूया 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे ते पिंटूला. 51 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत रवळगाव संघाच्या. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे तो सागरचा. मारण्याचा प्रयत्न, निर्धावाचा चेंडू आणि षटक संपल्याचा पंच हिरामन भाऊ यांचा इशारा. 4 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या उभी केली ती रवळगाव संघाने 51.
4 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 51. 5वं षटक घेऊन येतोय तो दुडगाव संघाकडून संतोष. हा 21 नंबर जर्सी घातलेला खेळाडू संतोष. 23. संतोष. संतोषचा हा चेंडू टोलावण्याचा प्रयत्न. लेग बाईची 1 धाव मिळते ती. धाव संख्या झाली 52. संतोषच्या पहिल्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न. हा चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे. एकाच धावावर समाधान मानावं लागतं त्या फलंदाजांना. दोन्ही फलंदाज मला वाटतं ह्या षटकामध्ये थोडेसे आक्रमक पवित्र बघतायत घ्यायला, परंतु चेंडू काही त्यांच्या बॅटला तितकासा जम घेताना दिसत नाही. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत संतोषच्या ह्या 5व्या षटकातल्या. 2 चेंडूमध्ये 2 धावा उभारण्यात यश आले त्या रवळगाव संघाच्या फलंदाजांना. हा उंच टोलावलेला आहे. हवेत गेलेला चेंडू बघूया आणि सुंदर झेल टिपलेला आहे आपल्याच गोलंदाजीवर. तर संतोषने उंच 5व्या षटकातल्या 3ऱ्या चेंडूवरती सलामीची जोडी तोडण्यात यश आले ते संतोषला. यानंतरचं समालोचन करतील आमचे मित्र मीनानाथ. धन्यवाद सर. आजचा 3ऱ्या दिवसाचा होणारा पहिला सामना रवळगाव आणि दुडगाव. पुढचा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात परंतु चकवून गेलेला हा चेंडू. निर्धाव असा हा चेंडू. 4 चेंडू झालेत आतापर्यंत आणि 4 चेंडू मध्ये त्याने 2 धावा दिलेत आणि 1 गडी बाद करण्यात आलेला आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी बघायला मिळते ती दुडगाव संघाकडनं. मीनानाथ, तुला कसं वाटतंय? एकंदरीत पहिली जोडी तुटल्यानंतर खूपच धावसंख्या मंदावलेली दिसते ती रवळगाव संघाची. पंचांकडे दाद मागतायत. पंच ठामपणे उभे. खूपच सुंदर असं या ठिकाणी 5वं षटक टाकलेलं आहे. ते या समोरच्या दोन्ही फलंदाजांना जखडून ठेवलेलं आहे, कारण जे पूर्ण सेट झालेले होते फलंदाज, त्या फलंदाजांना धाव संख्या ही फक्त 2 दिलेली. हा बघूया, उंच मारलेला फटका षटकार केलेला आहे. संतोषने खूपच सुंदर चेंडू टाकलेला होता. उलटा चेंडू दिल्यामुळे थोडीशी लाईन बिघडली आणि त्याचा फायदा समोरून फलंदाज गोरखने घेतला आणि धाव संख्या झाली ती 59.
चौथा आणि पाचवं षटक काही अंशी हे दुडगाव संघाकडे झुकलेले, कारण 2 षटकामध्ये 8-8 धावा गेलेल्या आहेत. शेवटचं षटक घेऊन येतोय तो, बघूया. खूपच बाहेरून टाकलेला चेंडू. भोराजी भोराजी हा शेवटचं षटक घेऊन येतोय तो दुडगाव संघाकडून. अवांतर धावेने सुरुवात करून दिली. धाव संख्या झाली ती 60. आई खूपच बाहेरून टाकलेला, बघूया. धावबाद होण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हातात आला नाही, त्याच्यामुळे पुन्हा 2 धावा अवांतर मिळत आहेत. तीन धावा आलेल्या आहेत या षटकात, एकही चेंडू नाही. भोराजीला अजून या ठिकाणी लाईन आणि लेंथ काही सापडली नाही. तोपर्यंत बघूया, गोरतने पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला होता. हाही उंच टोलावलेला येतोय कॉमेंट्री बॉक्स कडे. आमचे कॅमेरामॅन हा टिपलेला आहे आणि उंच असा षटकार मारलेला आहे. आमच्या कॅमेरामॅनच्या समोर हा पडलेला चेंडू षटकार. एका चेंडूत 9 धावा. आपण हा इतिहास या ठिकाणी बघतोय. एका चेंडूत 9 धावा त्या भोराजीच्या, आणि मागच्या षटकात केवळ 8 धावा दिलेल्या होत्या त्या संतोषने. एक गडी बाद करण्यात यश आलेलं होतं. हाही चांगल्या प्रकारे टोलावण्याचा प्रयत्न, बघूया विलास बाद करतोय का नाही. एका धावावर समाधान मानावं लागलं. खूपच बाहेरून टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा अवांतर धाव. ही सुंदर खेळून काढलेल्या लेग साइडला एक धाव पूर्ण केली. बघा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, आणि दुसरी धाव पण यशस्वीरित्या फलंदाजाने पूर्ण केलेली. मीनानाथ, फलंदाजी बघून काय वाटतं आपणास? कधी कधी तुम्ही पण यांच्या बरोबर खेळलेला असाल. सर, पिंटू आणि त्याचा जोडीदार सर, आणि चांगल्या प्रकारे खेळून काढलेला पांडू क्षेत्ररक्षण धावतोय, आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण केली. एकच धावावर समाधान मानावं लागलं त्या पिंटूला, आणि हा षटक संपतोय. असा सॉरी रिव्यू. हिरामन भाऊ, रिव्ह्यू कोणी घेतलाय, फलंदाजाने की अंपायर? नॉट आउट. एक धाव मिळालेली आहे ती फलंदाजाला. शेवटचा चेंडू असणार आहे ह्या शेवटच्या षटकातला. सामना खूपच शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली ती 74. हॅलो, हाही टोलावलेला आहे चेंडू.
आणि त्रिपाचित केलेलं आहे इथं शेवटच्या चेंडूवरती. धाव संख्या झाली ती 74. 75 लागत आहेत. रवळगाव संघाने 6 षटकामध्ये 74 धावा बनवलेल्या आहेत आणि 75 धावांचं आव्हान दिलेलं आहे त्या दुडगाव संघाला. बघूया आता दुडगाव संघ हा 6 षटकामध्ये 75 धावा पूर्ण करतोय की नाही. आणि त्याचबरोबर पंच म्हणून कामगिरी करतायत आमचे हिरामन बेंडकोळी आणि ज्ञानेश्वर पारधी. आले का देवरगाव? तुम्ही बाहेरून या, मैदानाच्या बाहेरून या. चला क्षेत्ररक्षण लावा. मैदानात सलामीचे फलंदाज चला आलेल्या संघांनी कमिटीशी संपर्क साधणे. आलेल्या संघांनी कमिटीशी संपर्क साधणे अन्यथा 2 ओव्हरची पेनल्टी लागण्यात येईल.
विलास आणि सँडीची जोडी मैदानात सज्ज. अरे ताकत नाही आज विलास आणि शांडी आणि रवळगाव संघाकडनं पहिला गोलंदाज, पहिला चेंडू सुंदर असा खेळून काढलेला हा चेंडू, परंतु सरळ गोलंदाजाच्या हातात निर्धाव असा हा चेंडू. पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे त्या गोलंदाजाने. गोरखचा पुढचा चेंडू सुंदर असा खेळून काढला हा चेंडू विलासने आणि एक धाव पूर्ण केली आहे त्या विलासने. 2 चेंडू मध्ये 1 धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी ती गोरखची रवळगाव संघाकडनं. रवळगाव संघाने अवघे 6 षटकामध्ये 74 धावा बनवल्या आहेत आणि 75 धावांचं आव्हान दिलेलं आहे त्या दुडगाव संघाला. पुढचा चेंडू टोलावण्याच्या नादात, परंतु आपल्या फळीला चाटून गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षणाच्या हातात. 1च धाव मिळते ती शांडीला. 3 चेंडू मध्ये 2 धावा झालेल्या आहेत, परंतु बघूया विलास जोपर्यंत स्पीच वर दिसतोय आपले फलंदाजीची चमक तो निश्चितपणे दाखवेल आणि आपल्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य लाभेल ते विलास कडून. बघूया विलाससाठी हा 4था चेंडू असणार आहे. बघा मी बोलत होतो की विलास हा आक्रमक फलंदाज आहे. आणि त्याला इशारा करत जा. पुढच्या चेंडूवर खणखणी षटकार मारलेला होता तो विलासने. हाही टोलावलेला आहे लेग साइडला. बघूया 1 धाव घेतलेली आहे ती विलासने. खूपच आक्रमक दिसतोय तो विलास, कारण हा दुडगावचा खेळाडू विलास हा खूपच आक्रमक. रणजी बट्टू धाव संख्या झाली ती 9. शेवटचा चेंडू आणि निर्धावाचा चेंडू. फलंदाजाला काही खेळून काढता आलेला आहे. पंच हिरामन भाऊ यांचा इशारा षटक संपल्याचा. मेनानाथ, अरे ह्या मॅचचं सगळे जण आपल्या घर बसल्या टीव्ही वरती याचा आनंद घेत आहे. किती आनंद होत असेल त्यांना खूप सगळा आनंद. नजारा बघून. खूप आनंद होत असेल सर. ज्याची टीम असेल तो आनंदाने बघत असेल, हो की नाही? आणि प्रत्येकाच्या मनात असेल की आपला संघ जिंकावा, आपला संघ जिंकावा. हेच तर खेळाचं वैशिष्ट्य आहे. कारण खेळाने जसं माणसाला छंद लागतो तसं हा खेळाचा छंद ज्याला असतो तो आपल्या घर बसल्या हा मॅच प्रेक्षेपण बघत असेल. आणि याचं श्रेय जातं ते आपल्या तेजस भोईर आणि त्यांचे बंधू या सर्वांना, कारण त्यांनी आपल्यासाठी हे वेळ दिलेला आहे या सणाच्या वेळात. आणि हा अवांतर धाव व्हाईटच्या रूपानं आपल्याला एक अतिरिक्त धाव मिळाली ती दुडगाव संघाला. दुडगाव संघाची धाव संख्या झाली ती 10.
सर आपला खेळ राष्ट्रीय खेळ म्हटला तर हॉकी आहे, परंतु सर्वांचा आवडता खेळ म्हटला तर क्रिकेट आहे सर. हो ना. कारण हॉकी खेळ हा कोणालाच आवडत नाही, परंतु क्रिकेट म्हटलं तर जीवाचं रान करतात आणि क्रिकेटसाठी झुलतात. हॉकी पण आवडतं, परंतु मित्रांनो या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडं आपल्या काही खेळाडूंनी दुर्लक्ष केलं. त्या ठिकाणी म्हणावं तितकं त्याला प्रोत्साहन दिलं गेलं नाही. सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो. विलासला काही खेळून काढता आलेलं नाहीये. 2 सुंदर चेंडू टाकलेले त्या गोलंदाज पिंटूने. ज्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी लोक धावतात, तशा पद्धतीने आपण बघितलं असेल आजचे हे खेळाडू करोडोपती अब्जाधीश झालेले आहेत ह्या खेळामध्ये. त्याच्यामुळे बघूया हा सुंदर टोलाला चेंडू येतोय स्ट्रेटला. खराब क्षेत्ररक्षण झालेले आहे आणि हा 4 धावा मिळालेल्या आहेत त्या बाई नाही रे दादा बाई नाही रे फक्त नाद पाहिजे नादाशिवाय काही नाही रे फक्त नाद पाहिजे नादाशिवाय काही. मीनानाथ, एकंदरीत आपण कालचा शेवटचा पोलचा सामना बघितला. त्यामध्ये बघा सामुंडी आणि या ठिकाणी नागलवाडी हे संघांचं क्षेत्ररक्षण आणि आता जो सीमा पार झालेला चेंडू, याच्यातलं काय अंतर दिसतंय तुला एकंदरीत? सर मला नागलवाडीचा संघ असा वाटतो की ते 11ही खेळाडू एकदम युवा खेळाडू आहेत. त्यांना या ग्राउंडची जास्त माहिती असल्यामुळं त्यांनी कालचा पोल फटकावला. बघूया हा पुढचा चेंडू. बघूया हा सुंदर चेंडू. विलासला काही खेळून काढता आलं नाही. ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न होता. विलासने एका दुक्का रन जरी काढले तरी आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतोय. प्रत्येक फटका हा उंच मारण्याचा प्रयत्न करतोय, कारण ह्या चेंडूमध्ये फक्त ह्या षटकात 4च धावा आलेल्या आहेत. एक अवांतर धाव व्हाईटची आलेली आहे. 4 चेंडू झालेले आहेत. हा चांगल्या प्रकारे टोलावलेला आहे. बघूया सीमा पार होतोय का. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि विलासने बघूया जबाबदारी घेऊन पुन्हा आपल्याला स्ट्राईक ठेवलेली आहे. 2 धावा मिळवलेल्या आहेत. संघाची धाव संख्या झाली ती 16. खूपच सुंदर अशी गोलंदाजी टाकली या षटकात पिंटूने. एक चौकार जाऊनही आपल्या संघासाठी योगदान देतोय तो पिंटू. फलंदाजीला चांगली साथ दिली होती त्याने. बघूया ह्या षटकातला शेवटचा चेंडू. चांगल्या प्रकारे लेग साइडला टोलावलेला आहे तो विलासने. विलास स्ट्राईक आपल्याकडेच ठेवतोय, कारण चेंडू सुटूनही त्याने धाव घेतलेली नाही दुसरी. त्याच्यामुळं विलासचा आक्रमक पवित्रा पंच यांचं, ज्ञानेश्वर यांचं षटक संपल्याचा इशारा. 2 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 17. दोन षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 17. 2 षटकांचा सामना बघितल्यानंतर मिळाला आपल्याला सामना एकंदरीत कोणत्या बाजूने झुकलेला दिसतोय एकंदरीत? काही समजत नाही का मिनानाथ पुढचं भविष्य? 2 षटकाच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती दुडगाव संघाची 17. तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज गोरख. रवळगाव संघाचा हा गोलंदाज गोरख. तिसरं षटक. सामना करणार आहे तो सलामीचा फलंदाज विलास खेळतोय 11 धावांवर आणि सोनू
सुंदर चेंडू तो गोरखचा. विलासला काही खेळून काढता आलेलं नाही. बघूया दुसरा चेंडू काय करतोय तो विलास. विलास हा आक्रमक फटके मारण्यासाठी प्रयत्न करत होता आणि हा सुंदर झेल टिपलेला आहे तो स्ट्रेटला. हॅलो. दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक फलंदाज विलास बाद होऊन पॉयलिनकडे येतोय. सुंदर असा टिपलेला हा झेल समोर कॅमेरामॅनने अतिशय सुरेखरित्या टिपलेला आहे कॅमेऱ्यामध्ये. जातोय फलंदाजीला तो सागर. गोरखला या षटकात महत्वपूर्ण बळी घेण्यास यश आलेले आहे. आणि सुंदर मारलेला फाटका हा गोलंदाजाच्या पायाला लागून आलेला चेंडू मोहन याचा पुढचा सामना देवरगाव विरुद्ध नाईकवाडी यांचा नाणेफेक करून घ्यायचं. दोन्ही कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं. नाईकवाडी आणि देवरगावची यादी आली. सुंदर असा खेळून चेंडू आणि सुंदर टोलवलेला चेंडू क्षेत्ररक्षण आहे. फलंदाजीला जातोय तो भावराव. सागर हा उंच फटका मारण्यास सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे आलेला हा चेंडू क्षेत्ररक्षकाने उत्तम झेल टिपलेला आहे. कोणत्याही प्रकारे चूक केली नाही आणि मग सागरला माघारी परतावं लागलं ते एका धावावरती. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे तो गोरखचा. बघूया आणि अवांतर धाव वाईटच्या रूपानं आणि अवांतर धाव मिळते ती दुडगाव संघाला. पुढचा चेंडू गोरखचा आणि सुंदर टोललेला हा चेंडू सरळ दिशेने येत आहे. क्षेत्ररक्षण धावतोय आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा घेण्याच्या प्रयत्नात 2 धाव आणि पंचांकडे दाद मागतायत आणि थर्ड अंपायरचा इशारा पंचांचा. आणि दुसरे धावेसाठी पळतोय पांडुरंग दगू. क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आणि हळूहळू फलंदाज रेषेपर्यंत येत आहे आणि मला वाटलं पोचलाय. फलंदाज अगदी सुखरूप पोचलाय आणि 2 धावांची भर पडते ती दुडगावच्या षटक संपल्याचा इशारा. धाव संख्या झाली ती 22.
3 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 22. हा उंच टोलवलेला येतोय कॅमेरामॅन कडे, बघूया षटकार. सुंदर असा हा षटकार मारलेला आहे सँडीने. मीनानाथ, नागलवाडीचा शँडी आणि हा शँडी याच्यामध्ये काही बदल दिसतोय का रे? खूप बदल आहे सर, कारण तो शांडी गोलंदाजी पण करत होता आणि फलंदाजी पण. त्याची फलंदाजी पण पाहण्यासारखीच होती आणि गोलंदाजी पण पाहण्यासारखीच. तसे हे शांडीची मला गोलंदाजी पाहण्यासारखी मिळाली नाही, परंतु बॅटिंग दाखवतोय, कारण आतापर्यंत त्याने 2 षटकार ठोकलेले आहेत. हो की नाही? कारण एकंदरीत तब्येत पण चांगली वाटते आणि दोन्ही चेंडू उत्कृष्ट टोलवले. 2 षटकार लगातार मारलेले ह्या शांडीने. बघूया आता दुडगाव संघाची नय्या पार करायची असेल तर शांडीला अशाच पद्धतीने चेंडू बघून त्याला आपली फटकेबाजी करावी लागणार आहे. शांडीने 2 चेंडू सुंदर फटकावलेले. हाही चेंडू टोलावलेला आहे. बघूया 1 धाव घेतोय की 2 धाव. आणि हा धाव बाद झालाय. शांडीने गरज नसताना अशी विकेट टाकणं खूपच महागात पडलेलं. एकच रिव्ह्यू दिलेला आहे आपण. चला बोलू नका कॉमेंट्री बॉक्स जवळ जास्त. हाही सुंदर टोलवलेला आहे, बघूया. आणि हा झेल सुटलेला आहे. सुंदर असा हा झेल होता, परंतु या ठिकाणी फलंदाजाला जीवदान दिलेले आहे. मला वाटतं या ठिकाणी या ठिकाणी मला वाटतं सँडीने आपली फलंदाजी खूपच बहरलेली होती, परंतु गरज नसताना विकेट टाकलेली. परंतु बघूया या ठिकाणी आता पुन्हा एकदा हा फलंदाज चांगल्या प्रकारे आक्रमक फटके मारतोय आणि 2 धावा घेतलेल्या आहेत त्याने. 2 धावांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 39. मला वाटतं शँडी हा आमचा निंबेकरांचा चिरंजीव, परंतु गरज नसताना विकेट टाकून गेलेले. 2 चेंडू मध्ये 12 धावा मिळवल्या होत्या त्यांनी. हा चांगल्या प्रकारे फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा झेलबाद झालेला आहे. धाव संख्या झाली ती 39. ठेव जरा. रोहित, राहुलचा हा चेंडू बघूया टोलावण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावबाद होण्याचा चान्स होता, परंतु नाही. अतिरिक्त जोखीम पत्करले नाही ते यष्टी रक्षकाने. निर्धाव असा चेंडू सुंदर खेळून काढलेला आहे. एक्का दुक्का धाव. धाव संख्या झाली ती 40.
10 चेंडूंचा सामना आता या ठिकाणी एकंदरीत बाकी असेल. 10 चेंडू धाव संख्या लागते ती 35. बघूया किती धावा घेत आहेत. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अवांतरची एक धाव असे 2 धावा मिळालेल्या आहेत या ठिकाणी. 10 चेंडू 33 धावांची गरज असणार आहे ती. मला वाटतं या ठिकाणी खूपच नजदीक आणि हा डॉट चेंडू झालेला आहे. हळूहळू धावांचा डोंगर बोजा चढतोय तो दुडगाव संघाला आणि 2 नो बॉल दिलेला आहे. एकंदरीत फेकून चेंडू टाकलेला आहे असं पंचांचं फ्री हिट असणार आहे. फ्री हिटचा फलंदाजाला काही फायदा घेता आलेला नाहीये. पुन्हा एकदा फ्री हिटचा काही फायदा घेतलेला नाही. फ्री हिट जर चेंडू बसला असता षटकार जायला पाहिजे होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळतोय. फलंदाजाला काही एक समजत नाही कारण लगातार 3-4 चेंडू डॉट केलेले आहेत या फलंदाजाने. एकंदरीत सामना हा पूर्णपणे हा उंच उडालेला आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू. त्या चेंडूवरती 2 धावा घेण्यात यश आलेले ते फलंदाजाला. धाव संख्या झाली ती 45. 6 मध्ये बऱ्याच काही धावांची गरज. ते पण बसले असते त्याच्या बसले असते तो चक्कर गेला सुपरवरच झाले असते. खूपच सुंदर असा हा या ठिकाणी सामना. पिंटू शेवटचा षटक घेऊन आलाय तो पिंटू. हा सुंदर षटकार. मला वाटतं सुरुवात चांगली आहे. धाव संख्या 51. मला वाटतं सँडी मनातल्या मनात थोडेसे कुजूलकर झाले असेल की आपण जर असतो तर हा निश्चितपणे सामना पुन्हा एकदा सुंदर खेळून काढलेला आहे. बघूया 2 धावा घेण्यात यश आले ते आणि एक शॉर्ट रन दिलेला आहे पिच वरून पळाल्यामुळं कारण दुसरा रन हा बाहेरून काढायचा आहे. धाव संख्या झाली ती 52. या ठिकाणी पिंटूचा हा पुढचा चेंडू हाही टोलवलेला आहे. बघूया एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बाद झालेला आहे तो खेळाडू. पुढचा सामन्याचं काय सुंदर टोलला चेंडू सीमा पार होते का बघूया. आणि हा चेंडू बघूया पंच काय निरीक्षण करताय आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. 57 धावा झालेल्या आहेत. पाचवा चेंडू हा टोलावलेला आहे. येतोय ग्राउंड शॉट सरळ कॉमेंट्री बॉक्स कडे.
सुंदर क्षेत्ररक्षण, तितकी सुंदर फेकी आणि शेवटचा चेंडू असणार आहे ह्या सामन्यातला. आणि हा सामना मला वाटतं सोरे का सरवळगावने भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. चला नायकवाडी संघाच्या फलंदाजाने कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला येऊन बसायचे. सर्व फलंदाजांनी नायकवाडी संघाचे फलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला येऊन बसायचं. देवरगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले म्हणजे गोलंदाजी स्वीकारलेली.